शेती करणारा व्यक्ती असेल, युवा उद्योजक असेल, महिला असतील किंवा जो नाही का दुग्ध व्यवसाय करणारा असेल, हा सगळ्या याच्यामधले लोक हे करू शकतात. 10% पैसे भरूनच तुम्ही नाही का हा उद्योग सुरू करू शकतात योजनेच्या मार्फत. त्याच्यामुळे खूप मोठी गुंतवणूक नाही. टेक्निकल गोष्टीबद्दल माणसाला भीती असते, तर ते भीती 100% आम्ही इथे काढून देतो, कारण की आपण ही मशिनरी त्यांना स्वतः हाताळायला लावतो. शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या उद्योजकाने किंवा महिला बचत गटांनी तुमच्याकडनंच मशीन का खरेदी करावी? कारण बाजारपेठेत इतर देखील वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशिनरीज उपलब्ध असतात. बरोबर सर. आता मशिनरी उपलब्ध आहेत, पण हे सगळे ट्रेडरला आहेत. ते बाहेर कुठून तरी घेऊन येतात आणि तुम्हाला ते विकतात. त्यांच्याकडे त्याची स्पेअर्स नसतात, त्यांच्याकडे सर्व्हिस उपलब्ध नसते, ती त्यांची टेक्नॉलॉजी नसते, त्याच्यामुळे ते सर्व्हिस पण देऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडनं जो सप्लाय त्या कंपनीचा बंद झाला तर त्याचे स्पेअर्स उपलब्ध होत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला तासाला 3 ते 4 हजार कमवायचे असेल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि विशेष म्हणजे काळजीपूर्वक बघायचं आहे ते म्हणजे दूध उत्पादक शेतकरी आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाला जोड देण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे. खरं तर यंत्र आणि तंत्र हे शेतीमध्ये आले की शेती प्रगत होती असं म्हणतात. त्याच्यासाठी आजचं हे यंत्र तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या या मशीनविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अमोल पाटील सर आहे, त्यांच्याकडनं. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर, ही मशीन कोणती आहे आणि कशा पद्धतीनं काम करते? सर, ही मशीन आहे मक्का भरडा करण्यासाठी. आजकाल आपण बघतो की शेतीमध्ये जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांसाठी आपल्या गायी असतील, म्हशी असतील किंवा कोंबड्या असतील, त्याला जे खाद्य म्हणून आजकाल आपण मक्का चा भरडा वापरतो. तर मक्का भरडा करण्याची मशिनरी आहे ही सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये उपलब्ध आहे. आणि ताशी काही आपण 80 किलोपासून ते तासाला 500 किलोपर्यंतच्या विविध मक्का मशिनरी आपण मॅन्युफॅक्चर करतो. आणि हे नवीन टेक्नॉलॉजी जे आहे, जसं तुम्ही बघू शकता ते सक्शन आपण त्याला पाईप दिलेला आहे. याच्यामध्ये हाताने माल टाकायची गरज नाही आहे. जे काही आपला मक्का असेल तुम्ही डब्यामध्ये किंवा पोत्यामध्ये हा त्या पाईप आपण टाकून दिला तर ॲटोमॅटिकली हे मक्का वर ओढला जातो आणि भरडून हे समोर पोत्यामध्ये पडला जातो. म्हणजे मनुष्यबळाचा खर्चही याच्यामध्ये वाचलेला आहे. याच्यामध्ये कुठलीही प्रकारची शारीरिक मेहनत नाही आहे. उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. सिंगल फेज आणि 3 फेज मोटरमध्ये ही मशीन बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याकडे जी सध्या गावाकडे 3 फेज लाईट उपलब्ध नसते किंवा सिंगल फेज काही वेळासाठीच उपलब्ध असते, तर ती गरज लक्षात घेऊन ह्या प्रकारची मशीन बनवलेली आहे. जे की छोट्यातला छोटा शेतकरी त्याच्याकडे फक्त 5 ते 6 गायी किंवा म्हशी असतील तो पण हे वापरू शकतो, किंवा एखादा मोठा शेतकरी जे काय आमचे 15 HP 20 HPचे मॉडेल आहे त्याच्यासाठी पण सुटेबल आम्ही मॉडेल याच्यामध्ये बनवलेले आहे. किती HP आहे आणि याची तासी काय क्षमता आहे? सर, ही जी समोर आपण बघत आहात ही 5 HPची मशीन आहे. ही सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये उपलब्ध आहे. आणि ह्याची क्षमता जी आहे तासाला 100 ते 125 किलो आहे. आता हे क्षमता याच्यावर डिपेंड असते की याच्यामध्ये आपण जो मक्याचा भरडा बनवतो तो किती जाड बनवतो किंवा किती पातळ बनवतो त्याच्यावर. हे आपण जर जाडीमध्ये आपण जर कोंबड्यासाठी जर विचार केला तर तासाला साधारणतः 200 किलोपर्यंत आपण याच्यामध्ये मक्याचा भरडा करू शकतो. नक्कीच. एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की तुम्ही तासाला किंवा दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमवू शकतात. ते कसं, तर त्याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत. जर उद्योजक असेल एखादा आणि त्याला व्यवसाय करायचा आहे या माध्यमातून, तर त्याला कसं प्रॉफिटेबल पडेल हे काय वाटतंय तुम्हाला? सर, आता कसं आपल्याकडे मक्का खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आता आपल्या संभाजीनगर भागामध्ये आणखी इकडे मक्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिवेशन होतं आणि दुधाचा व्यवसाय पण इथं बऱ्या प्रमाणात चालतो. आता तुम्ही हे पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय करतो, मक्याचा भरडा करतो आणि ते भरड्याचा आपण गोळी पेंड बनवू शकतो. म्हणजे जिथं आपल्याला 7 रुपये 8 रुपये किलोचा जो आपला मक्का असतो त्याचं आपण कन्व्हर्जन हे 20 ते 22 रुपये किलोच्या गोळी पेंडमध्ये करू शकतो. ते पण फक्त 2 ते 3 मशीनच्या साहाय्याने. आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी आहे आपण म्हणतोय ती फक्त साधारणतः 1 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत जर आपण इन्व्हेस्ट केलं तर हा आपला मक्का प्रोडक्शनचा बिझनेस, ज्याच्यामध्ये रोजचं तुम्ही काही टनामध्ये मॅन्युफॅक्चर करू शकतात. आणि त्याची जी बाजारपेठ आहे ही आपल्याच गावामध्ये उपलब्ध आहे, कारण की प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध व्यवसाय केला जातो. आणि तुम्ही नाही का स्वतः त्यांच्या समोर बनवून जर हे देत असाल तर एक विश्वासार्हता पण तिथं राहते. त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ पण उपलब्ध असते. आणि कच्चा माल पण हे आपल्या शेतकऱ्यांकडनंच मिळतो आणि जो विक्री करतो आपण तयार माल तो पण आपण शेतकऱ्यांनाच देतोय. त्याच्यामुळे बाजारपेठाचं जे आपलं नाही का फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज जे आपण म्हणतो ते याच्यामध्ये इझिली आपण अचीव्ह करू शकतो. आणि मशिनरी चालवण्यासाठी कुठलीही शारीरिक मेहनत नाही आहे.
कुठल्याही प्रकारचे कुठला कोर्स करण्याची गरज नाही आहे. नॉन टेक्निकल माणूस, काही महिला बचत गटातल्या महिला पण ही मशिनरी चालवू शकतात. तर त्यांना चालवायचं कसं आणि कशी ऑपरेट करायची त्याचं आम्ही पूर्ण इथं मार्गदर्शन, ट्रेनिंग, डेमो देतोच. त्यानंतर मशिनरी खरेदी केल्यानंतर पण आमचे जे टेक्निशियन आहे ते ऑन साईटवर जाऊन त्यांना पूर्ण मशीन चालवण्याचं ट्रेनिंग देतात. आमच्याकडे पूर्ण टेक्निकल सपोर्ट जो आहे ह्याचा उपलब्ध असतो, कारण ही मशिनरी पूर्णपणे आपल्याकडेच मॅन्युफॅक्चर केली जाते. त्याच्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट, त्याची सर्व्हिस, त्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर आपण जे म्हणतो की उद्योग सुरू करताना त्यांना जर काही फंड्सची गरज असेल तर याच्यामध्ये आपल्याला 90% लोन करू शकतो PMFME योजनेअंतर्गत, आणि प्लस त्याला 35% शासनाची सबसिडी पण मिळते. आणि त्याच्यामध्ये खूप कमी कागदपत्र लागतात आणि ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आमच्या कंपनीमार्फतच केली जाते. त्याच्यामुळे त्यांना दुसरं कुठेही जायची गरज नाही आहे. त्यांनी इथे यावं, मशिनरीबद्दलची जी शंका आहे, मनामधली जी भीती आहे ती कधी निघेल तर हे हाताळल्यानंतर निघेल. तर त्यांनी इथं येऊन मशिनरी हाताळावी आणि बघावं की कुठल्या प्रकारचा आपण याच्यामध्ये प्रोडक्ट तयार करतो. आणि त्याच्यानंतर मग जे आपले फायनान्शियल जे नीड आहे त्याच्यासाठी पण आम्ही PMFE मधून त्यांना पूर्ण लोन प्रोसेस करून देतो. ह्या मशीनची काय साधारण किंमत आहे आणि याच्यासोबत आणखीन दुसरी एखादी मशीन घ्यावं लागते? सर, आता फक्त आपल्याला जर मका भरडा जर करायचा असेल तर आपण एक साधारणतः 50,000 रुपये गुंतवणूक करून हा बिझनेस सुरू करू शकतो. जर आपल्याला भरड्याच्या नंतर त्याचे नाही का पॅलेट्स पण बनवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला आणखीन एक मशीनची गरज आहे. तर ती पण साधारणतः एक 50,000 ते 60,000 रुपयामध्ये तुम्हाला ते हे लागतं. आणि जर आपण जसं आपण पॅलेट बनवताना बघतो की फक्त मक्का भरडाच नाही तर त्याच्यामध्ये आणखीन पण काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करतो, जेणेकरून नाही का जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते, जसं की गुळाचं पाणी किंवा आणखीन काही प्रोटीनवाले कंटेंट आहेत ते ॲड करतो. त्याच्यासाठी आपण एक मसाला मिक्सर वापरतो. त्याच्यामध्ये मिक्स करून आपण पॅलेट मशीनमध्ये टाकतो आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये पॅलेट बनतात. तर त्याच्यामध्ये हे कुठेही काही अवघड नाही आहे. कुठलीही महिला, कुठल्याही वयातलं पुरुष किंवा महिला ही मशिनरी आरामात हाताळू शकतात. बरं, जे दुग्ध व्यावसायिक आहेत किंवा कुक्कुटपालन करणार आहेत, यांचा जो होणारा खर्च आहे साधारण किती टक्के खर्च हा महिन्याकाठी त्यांचा कमी होऊ शकतो? सर, आता आम्ही जे आत्तापर्यंत ज्या मशिनरी दिल्यात विविध भागांमध्ये त्यांच्याकडनं जे आम्ही अभिप्राय घेतलेले आहेत त्यांच्यानुसार साधारणतः 40 ते 50% त्यांचा खर्च जो आहे तो कमी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप चांगली उदाहरणं आहेत. गंगापूरमधले आहेत, लासूर स्टेशनमधले आहेत, हर्सू सांगवी भागामधले आहेत, ज्या लोकांनी हा उद्योग सुरू केला आणि त्यांनी स्वतःचे तर नाही का पशूंसाठी पण आहार वापरतातच आहेत. आणखीन 4-5 जे त्यांचे शेतकरी आहेत त्यांना पण ते नाही का ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे तो स्वतःची गरज भागून ते दुसऱ्यांना पण ते विक्री करतायत आणि विश्वासार्थ आहे, कारण की त्यांना माहिती आहे की आपल्या पशुसाठी काय लागतं, कुठला आहार दिला गेला पाहिजे, त्याप्रमाणे ते बनवतात आणि कमी भावामध्ये मार्केटपेक्षा पण ते तिथे विकतात. बरं, या व्यवसायामध्ये संधी कोणाकोणाला आहे? सर, संधी सर्वांसाठीच आहे, कारण की काय की मक्याचं प्रोडक्शन पण शेतकरीच घेतो आणि जे पॅलेट घेणारे पण शेतकरीच आहे. त्याच्यामुळे कुठलाही शेती करणारा व्यक्ती असेल, युवा उद्योजक असेल, महिला असतील किंवा जो नाही का दुग्ध व्यवसाय करणारा असेल, हा सगळ्या याच्यामधले लोक हे करू शकतात. याच्यामध्ये जसं सांगितलं की अत्यल्प भांडवल लागतं, 10% पैसे भरूनच तुम्ही नाही का हा उद्योग सुरू करू शकतात योजनेच्या मार्फत. त्याच्यामुळे खूप मोठी गुंतवणूक नाही. आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट असते की मशिनरी, की कुठल्याही नाही का टेक्निकल गोष्टीबद्दल माणसाला भीती असते, तर ते भीती 100% आम्ही इथे काढून देतो, कारण की आपण ही मशिनरी त्यांना स्वतः हाताळायला लावतो, प्रोडक्ट क्वालिटी बघायला लावतो आणि त्याच्यानंतर ते जे पुढचं काम करतात त्याच्यामुळे त्यांना त्या मशीनबद्दल काही भीती राहत नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न खास करून विचारायचा आहे, शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या उद्योजकाने किंवा महिला बचत गटाने तुमच्याकडनंच मशीन का खरेदी करावी? कारण बाजारपेठेत इतर देखील वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशिनरीज उपलब्ध बरोबर असतील. सर, आता मशिनरी उपलब्ध आहेत पण हे सगळे ट्रेडरला आहेत सर. यांच्याकडे जे मशिनरी बनतात किंवा ते विकतात ते बाहेर कुठून तरी घेऊन येतात आणि तुम्हाला ते विकतात. त्यांच्याकडे त्याचे स्पेअर्स नसतात, त्यांच्याकडे सर्व्हिस उपलब्ध नसते, ती त्यांची टेक्नॉलॉजी नसते, त्याच्यामुळे ते सर्व्हिस पण देऊ शकत नाही. आणि त्यांच्याकडनं जो सप्लाय त्या कंपनीचा बंद झाला तर त्याचे स्पेअर्स उपलब्ध होत नाही. कारण की कुठलीही मशिनरी असेल, जशी आपण एखादी कार पण बघतो, त्याला पिरियॉडिक सर्व्हिसिंगची गरज आहे, त्याला स्पेअर पार्टची गरज आहे. आणि प्रत्येक मशीन म्हणजे हा तुमच्या घरातला मेंबर असतो जो की 10, 15, 20 वर्षापर्यंत चालतो. त्याच्यामुळे त्याला लागणारा जो सर्व्हिस आणि त्याला लागणारा जो स्पेअर्स आहेत ते मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे नाही का कुठलाही बाकी इतर विक्रेत्यांपेक्षा आम्ही स्वतः उत्पादक आहोत. ह्याचं आमच्याकडे पूर्णपणे मॅन्युफॅक्चर 100% आपल्याकडे होतं
आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण सबसिडीचा पण लाभ देतोय. बरोबर. ह्याच्यामध्ये महा-DBT आणि पोकरा स्कीमसाठी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेशन आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कुठल्याच कंपनीकडे नाही आहेत. ते सर्टिफिकेशन आमच्याकडे आहे, जेणेकरून काय की हे जे सर्टिफिकेशन असल्यामुळे आपल्याला 50 ते 60% सबसिडी मिळते. आता सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफाईड करणारी आपली कंपनी काय करते, तर आपण जे त्याच्यामध्ये जे कंपोनंट वापरतो ते ॲज पर टेक्निकल नॉर्म्सनी वापरले असतात. बाकी कंपन्या हे करण्यासाठी घाबरतात, कारण की त्यांच्याकडे ते जे मशिनरी असतात त्या क्वालिटीचे नसल्यामुळे ते ह्या मशिनरीचं सर्टिफिकेशन करत नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा जो शासनाकडनं लाभ मिळणार आहे तो मिळू शकत नाही. तर एकंदरीतच मित्रांनो, प्रोजेक्ट सेल हा महाराष्ट्रातील पहिला मशिनरी मॉल आहे. तुम्हाला यायचं कुठं आहे, संपर्क कोणाशी साधायचा आहे ते देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे. सर, आपली कंपनीचं नाव आहे प्रोजेक्ट सेल इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आपली कंपनी सिच्युएटेड आहे बीड रोड, कसनेर फाटा, संभाजीराजे साखर कारखान्याच्या समोर, छत्रपती संभाजीनगर. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9209149923. तर मित्रांनो, लवकर या ठिकाणी या ठिकाणच्या ज्या मशिनरी आहेत त्या बघा. या ठिकाणची विश्वासार्हता ही आहे की सर्व ज्या मशिनरी आहे त्या याच ठिकाणी बनवल्या जातात आणि विशेष म्हणजे जे चांगल्या आणि उत्तम दर्जाचे इंजिनियर आहे तेच सर्व या डिझाईन करतात, या मशिनरीची पूर्ण खात्री करून घेतात. या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर डेमो दाखवला जातो. ज्यावेळी तुम्हाला मशीन डिलिव्हर करणार आहे त्यावेळेस देखील डेमो दाखवला जातो आणि तेव्हाच या ठिकाणावरून मशीन बाहेर पडते आणि भविष्यातही काही अडचण आलीच तर तुमच्यासाठी ते कायम उपलब्ध असतात. त्यामुळं विश्वासार्हता आणि क्वालिटी आणि सोबतच त्याची बिल्ड या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकच ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, ते म्हणजे प्रोजेक्ट सेल मशिनरी मॉल. तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ठिकाणच्या मशिनरींचा लाभ घ्यायला विसरू नका. वेळ झाली थांबण्याची, थांबूयात. धन्यवाद.